दरम्यान औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी करण्यात आली आहे। 16 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत एकबोटेंना संभाजीनगरमध्ये जिल्हाबंदी करण्यात आल्याचं कळतंय। 29 मार्चला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने मिलिंद एकबोटे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली। त्यानंतर एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांवर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश काढलेत। यावर स्वतः मिलिंद एकबोटेंनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात। नोटीस जी दिलेली आहे ती संपूर्णपणे खोटी आहे। मी त्यात असं लिहिलं की हिंदू एकता मोर्चा अशी कुठली संघटना अस्तित्वात नाही। त्यात लिहिले शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन, म्हणजे ही काल्पनिक गोष्टी डोक्यात ठेवून कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांनी ही नोटीस लिहिलेली आहे। ही संपूर्णपणे खोटी चुकीची नोटीस आहे आणि या नोटिसीमुळं संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा वडूचा जो कार्यक्रम होतो त्याची पण चुकीची प्रतिमा निर्माण झालेली आहे। याच्याबद्दल मी अत्यंत नाराजी व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।